shot. Extravagance at the end. इंडिया बढ़ेगा इंग्लैंड से 1 जुलाई से धुलाई का मजा अब सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। छान आहे हॉटेल. आवडलं ना? मला विश्वास होता तुला आवडेल. खास लोकांसाठी खास जागा. या शहरापासून एवढ्या शांत ठिकाणी हे हॉटेल निवडण्याचं कारण फक्त आणि फक्त तू आहेस. प्रसाद. एक सांगू, या मंचावरून जे काही सादर केलं जातं ते केवळ आणि केवळ रसिकाच्या प्रेमाखातर. हे वाक्य खूप वेळा ऐकलंय, पण ती रसिका जर इतकी मोहक असेल ना तर यापुढच्या प्रत्येक सादरीकरणात जीव होते. प्रसाद तुम्ही पण ना. ऐक ना, हे घे आणि माझ्या काळजात भोसक पण लाजू नकोस. पास आता प्रसाद. आज भलतेच रोमॅन्टिक झालाय ना तुम्ही. आज काय अख्खाच्या अख्खा प्रथमेश परब गिळलात की काय? तुझ्या सेन्स ऑफ ह्युमरला नाही म्हणजे इतकं रोमॅन्टिक असेल असं वाटलं नव्हतं ना मला. ऐक ना, ऐक ना, ऐक ना. अहो जाऊ नको, अरे तुरे कर बापरे, असं डायरेक्ट. प्लीज. ओके ओके, मी प्रयत्न करते. ऍक्च्युली डेटिंग ॲपवर तुझा फोटो पहिल्यांदा पाहिला ना तेव्हाच मनाशी ठरवलं. सॉरी, चुकून सॉरी, मी मी गोंधळलो. सॉरी. ओके 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 फाईन. ओके, डायरेक्ट मुद्द्यावर येतो. मी एकुलता एक आहे, IT क्षेत्रात कामाला आहे, स्वतःचं घर आहे, भविष्यात US ला सेटल होण्याचा विचार आहे आणि सर्वात महत्वाचं मी सज्जन आहे. रिअली? हो, मी आहे सज्जन. मी सिग्नलवरच्या प्रत्येक गरीब मुलाला नेहमी दानधर्म करत असतो. वाव, इम्प्रेसिव्ह. हा, नाईस. पण म्हणजे आता तू फक्त स्वतःचं कौतुकच करणार आहेस की मला काही खायला पण घालणार आहेस? सॉरी 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 सॉरी. वेटर आला. वेटर तिकडे तिकडे हाक मारा. वेटर. वेटर अरे वेटर 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 तिकडनं येणार आहे. वेटर काय करताय वेटर? जरा अक्कल. सगळं पाणी पाण्याचं ना. बाबा तुम्ही इथे काय करताय? हो ना रे, बाबांच्या वयाचे आहेत ना हे. पण चांगल्या घरातला दिसतोय रे माणूस. बाबा बाबा बाबा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. सावकाश सावकाश. या या, इथे बसा, इथे बसा. इथे या हॉटेलमध्ये वेटर आहात का तुम्ही? वेटर आहे. आई ग. पण मग घरी मुलगा वगैरे नाहीये का तुम्हाला? बाबा बसा बसा बरं. आहे. मी इथे नाही बसणार. तुम्ही गिराईक आहात, अरे बाप. मी इथे वेटर. मी हो, हो. पुसते. हे नका करू, ऐका ना बाबा. असू द्या असू द्या. बापरे, पडताय तुम्ही ना. बाबा बाबा, सावकाश सावकाश. मी तुला सांगते, यांचा मुलगा ना नीट वागवत नसणार आहे यांना. बाबा, घरी सगळं ठीक आहे ना? मुलगा नीट म्हणजे वागतो ना तुमच्याशी? त्रास होतो का तुम्हाला? हो, हा? नाही नाही. चला निघा. प्रसाद, निघा इथून. कसं बोलतोयस तू? अरे, ज्या वयात आराम करायला पाहिजे त्या वयात बिचारे आजोबा हे काम करतायत. किती निर्दयी मुलं असतात ना. यांचा मुलगा आता जर का माझ्या समोर असताना चांगला थोबडावला असता त्याला. डोक्यात जातात अशी ऐक ना, माणसं. एवढं नको म्हणजे रिॲक्ट करू. त्यांना- ऐक 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 ऐक, एवढं रिॲक्ट करू नको. अरे मी ठीक. एकच सेकंड. एकच सेकंड. का करताय हा कांड? आता बाबा माझं लग्न जुळत आले. आत्ताच्या आत्ता इथून निघा. इथून निघा आत्ताच्या आत्ता. तुम्ही डोकं नका फिरू. माझा वेटर आहे ना. बाबा बाबा इकडे या. बाबा इकडे या. तुमच्याकडे फोन आहे?
तुमच्या मुलाला आत्ताच्या आत्ता फोन लावा, मला बोलायचंय त्याच्याशी. नाही नाही, मला जाब विचारायचं त्याला. तुम्ही नका काळजी करू, आम्ही दोघं आहोत ऐक ना, ना, रसिका. काही होणार नाही. मॅडम तुम्ही इथे बसा. नाही, नाही. त्यांना तुम्ही इथून बसा. निघू दे. माझं ऐक ना त्यांना. नाही, एक मिनिट थांब प्रसाद. फोन लावा बाबा. बाबा फोन लावा, माझं ऐका, काही नाही होणार. लावा फोन लावा. मला बोलायचंय तुमच्या मुलाशी. हे करा. बोला बोला बाबा, बोला. मीच मुलगा आहे त्यांचा. म्हणजे ते बघ, मीच मुलगा आहे त्यांचा. तू म्हणजे प्रसाद काय? मी प्रसाद महादेव खंडेकर आणि माझे वडील हे समीर दिवाकर चौगले. एक 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 मिनिट. प्रसाद महादेव खांडेकरचे वडील हे समीर दिवाकर चौगुले कसं काय? हो हो हो. हा पहिल्या स्किट पासून असलेला खड्डा बुजवायला अजून आम्हाला डांबरच सापडत नाहीये. याची लाज वाटली पाहिजे, याच्यावर विनोद नका करू तू. प्रसाद थांब. कसा वागतोस? तुझ्या वडिलांची लाज वाटते? रसिका ऐक मुळात- काय काय होतंय बाबा? हे असं काहीच नाही होत कोणाला. तुला कळतंय का असं कोणाला काय होतं? ऐक तू ना गप्पा माझं. बस, फालतू बोलू नकोस. हॉटेलमध्ये काम करायला लावतोस वेटर म्हणून, लाज नाही वाटत तुला? अगं मी नाही करायला लावत, ते का करतात मलाही कळत नाहीये. मग अशी मला नाटकं सांगत होतास ना, सिग्नलवरच्या मुलांना दानधर्म करतोस अगं, आणि रसिका- स्वतःच्या वडिलांना हॉटेलमध्ये इथे काम करायला लावतोस. लाज वाटायला पाहिजे तुला. माझं ऐकून घे. खरंच तू समजतेस तसं काही नाहीये. निघा हो घरी. मी तुम्हाला नीट सांगतो, घरी निघा आत्ताच्या आत्ता निघा. गप्पा बस, ते कुठेही जाणार नाही. बाबा बाबा बसा इकडे. नको मला. नाही, मी नाही ऐकणार. मी नोकर आहे. इकडे नाही, काही इकडचा होत मला नाही, नाही. काही होत नाही. बसा बाबा. बोलते का तुमचं? बाबा मला खरं खरं सांगा, अजिबात न घाबरता सांगा, हा तुमचा मुलगा तुम्हाला त्रास देतो? आ? नाही, मी नाही सांगू शकत. मला मारेल तो. मला मारेल तो. नाही मारणार, मी आहे ना. तुम्ही बोला बोला. मला तो उतर गप. त्याला ओरडू नकोस. गप्प बस. बाबा बोला. बाबा बाबा बोला. बाबा हा, बाबा बोला म्हणजे बाबा बोला नाही. बाबा हे बोला दोघे म्हणजे येड्यात बाबा का ग? बोल. दोघे येड्यात. समजवते कसलं त्यांना. ऐका ना बाप. गप्प बस तू. बाबा तुम्ही बोला बोला. मगाशी याच्याबद्दल काहीतरी सांगत होतात ना, मला ते सगळं सांगा. घाबरू नका, तुम्ही सांगा. मला जेवायला देत नाही हा. जेवायला? माझं ताट भरलेलं असतं ना, तर तिथे पोळी आणि भाजी असते रे, ती हिसकावून घेऊन जातो. मग मी उरलेलं ताट असतं ते चाटायचा प्रयत्न करतो. ताट पण घेऊन गेला. परवा म्हणजे बीपीच्या गोळ्या होत्या एवढ्या, ते घेऊन गेला आणि त्याने त्या विकल्या आणि त्याच्यातून चपटी घेऊन आला आणि दारू ढोचत बसला घरी. श्री प्रसाद. बाबा देवाला तरी घाबरावं. मग घातलेले कपडे तरी बघा, किती खोटं बोलताय. गप्प बस तू. तू नाही बोलायचंस मला. रसिका ऐक ना. बाबा तुम्ही बोला. तुम्ही बोला. तुम्ही बोललं पाहिजे मी बाबा. काय बोलणार हो?